हॅलो मुलांनो, मी इराची मम्मी. आज ना मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे. पण त्याच्या आधी मला एक विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही तुमचं डोकं स्वच्छ ठेवता का? डोक्याला तेल लावता का? डोक्याला तेल लावून आठवड्यातून तुम्ही ते 2दा स्वच्छ धुतात का? का रडारडी करता? मुलांनो, आपलं डोकं नेहमी स्वच्छ ठेवत जावा. केस स्वच्छ ठेवत जावा. ते जर स्वच्छ नाही ठेवले तर केसात आया बया येतात. आया बया म्हणजे कोण? ऊ आणि लिका. ओके. आजची गोष्ट कोणती आहे माहिती? ऊ मावशीची गोष्ट. ही गोष्ट कुणी लिहिली आहे माहीत नाही आहे. ओके. पण ही जी चित्र आहेत ना, हबीब अली म्हणून आहेत, त्यांनी काढलेली आहेत. तर ऊ माहिती का हो तुम्हाला? केस स्वच्छ ठेवले नाहीत की ही ऊ आपल्या केसात घर करते. इकडून तिकडे हिंडते आणि मग डोकं खाजायला लागतं. पण आपल्या या गोष्टीतली ऊ मावशी जरा वेगळीच आहे हं. ती राहते गंमत गावात. गंमत गावात छोटे छोटे गमतीशीर लोक राहतात. सगळे शेती करतात. ऊ मावशीसुद्धा या गावात राहते. तिचं एक छोटंसं मक्याचं शेत आहे. गावाच्या शेजारी छोट्या प्राण्यांचं छोटंसं जंगल आहे. जंगल पार केलं की छोट्या राजाचा मोठा महाल आहे. छोट्या राजाचं नाव टिंगू महाराज आहे. एक दिवस या टिंगू महाराजांनी दवंडी पिटवली. ऐका हो ऐका, टिंगू महाराजांच्या हुकमावरून गावकऱ्यांनी शेतात पिकवलेली अर्धी कणसं राजदरबारात द्यायची आहेत हो. सगळे गावकरी काळजीत पडले. आपण कष्ट करायचे आणि कणसं राजाला देऊन टाकायची. पण राजाला कोण काय बोलणार? शेतातली कणसं पिकली की सैनिक कणसं कापून घेऊन जायचे. ऊ मावशीची मक्याची कणसंसुद्धा आता पिकली होती. ऊ मावशी गावकऱ्यांना म्हणाली, मी माझा एकही मका राजाला देणार नाही. मी जाणार आहे राजाला धडा शिकवायला. तुम्ही फक्त माझी वाट बघा. ऊ मावशीने तिच्या शेतातली सगळी कणसं तोडली, घरात लपवून ठेवली आणि जंगलाच्या वाटेने ती तुरू निघाली. वाटेत तिला भेटला एक दगड. दगड म्हणाला, ऊ मावशी, कुठं निघाली संध्याकाळची? राजाला धडा शिकवायला. ऊ मावशी म्हणाली, मी पण येऊ? दगडाने विचारलं. हो, ये की, ऊ मावशी म्हणाली. पुढे ऊ मावशी आणि तिच्या मागे दगड दोघे निघाले. ऊ मावशीने जोरात आरोळी ठोकली. मांग करो हम सब एक है. दगडसुद्धा मागून ओरडला, मांग करो हम सब एक है. थोडं पुढं गेल्यावर त्यांना भेटला एक विंचू. त्याने विचारला, कुठे निघालात दोघे? राजाला धडा शिकवायला. विंचू म्हणाला, राजाला धडा शिकवायला? मी पण येऊ का? हो, चल की, ऊ मावशी म्हणाली. ऊ मावशी, तिच्या मागे दगड, दगडामागे विंचू असे निघाले ओरडत. मांग करो हम सब एक है. तितक्यात पाचोळ्यातून सळसळ आवाज आला. एक काळा पिवळा साप बाहेर आला. साप म्हणाला, कुठे निघालात असे ओरडत? राजाला धडा शिकवायला. ऊ मावशी म्हणाली, चला मी पण येतो. सापसुद्धा निघाला. पुढे ऊ मावशी, तिच्या मागे दगड, त्याच्या मागे विंचू आणि त्याच्या मागे साप असे निघाले ओरडत. मांग करो हम सब एक है. थोडं पुढं गेल्यावर झाडातून उडी मारून वाघोबा आला. त्याने विचारलं, कुठे निघाला तितक्या रात्रीचे? राजाला धडा शिकवायला. मग मी पण येऊ का? हो, ये की. मग काय, ऊ मावशी, तिच्या मागे दगड, त्याच्या मागे विंचू, त्याच्या मागे साप आणि त्याच्या मागे वाघोबा चालत निघाले. मांग करो हम सब एक है. मांग करो हम सब एक है. आरोळी द्यायला लागले. जंगल पार करून ते महालापाशी पोचले. सगळीकडे सामसूम होती. ऊ मावशीने सगळ्यांच्या कानात एक जबरदस्त प्लॅन सांगितला. ओके, चालेल, सगळे म्हणाले आणि कामाला लागले. ऊ मावशी आणि विंचू महालाच्या फटीतून राजाच्या खोलीत शिरले. सरपटत साप खिडकीतून खोलीत शिरला. दगड आणि वाघोबासुद्धा ठरलेल्या जागी लपले. खोलीत राजाचा पलंग होता. त्यावर होती त्याची उशी. ऊ मावशी त्याच्या उशीखाली लपून बसली. थोड्याच वेळात राजा खोलीत आला आणि उशीवर डोकं ठेवून झोपला. ऊ मावशी हळूच बाहेर आली आणि राजाच्या केसात शिरली. इकडे तिकडे फिरायला लागली. राजाच्या डोक्याला खाज आली. खसखस डोकं खाजवायला लागला. खाज अजून वाढली. राजा वैतागला. तो उठला.
पलंगाशेजारी दिवा लावायला त्याने हात लांब केला तसं तिथे लपलेल्या विंचवाने त्याच्या हाताला डंक मारला. ओय 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 करत राजाने हात झटकला आणि पटकन दिवा लावला. पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. पलंगावरून उतरण्यासाठी राजाने पाय जमिनीवर टेकवले. तितक्यात पलंगाखाली लपलेल्या सापाचा राजाच्या पायाला चावला. साप विषारी नव्हता, त्यामुळे राजाच्या पायाला फक्त चुरचुरलं. झुंबायला लागलं. ओय ओय ओय, कुणीतरी या, मदत करा. सैनिकांना बोलवायला राजा लंगडत खिडकीपाशी गेला. तितक्यात खिडकीवर लपलेला दगड त्याच्या डोक्यावर पडला. आई 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 आई, हे काय होतंय? राजा सैनिकांना हाक मारणार तितक्यात बाहेर लपलेला वाघोबा झेप घेऊन त्याच्या समोर उभा राहिला. राजाची घाबरगुंडी उडाली. मावशी, विंचू, साप बाहेर आले. एका ओळीत उभे राहिले आणि त्यांनी आरोळी ठोकली. मांग करो हम सब एक है, मांग करो हम सब एक है. खिडकीतून उडी मारून सगळे गावाच्या दिशेने पळाले. गावकरी वाट पाहतच होते. मावशीला पाहून सगळे आनंदी झाले. सगळे ओरडू लागले, मांग करो हम सब एक है, मांग करो हम सब एक है. तितक्यात लंगडत लंगडत राजा तिथे आला. सगळे घाबरले. आता मावशीला नक्की शिक्षा होणार. सगळे शांत उभे राहिले. पण झालं भलतंच. राजा म्हणाला, मावशीने आणि तिच्या मित्रांनी मला चांगलाच धडा शिकवलाय. माझी चूक झाली, सॉरी. यापुढे तुमची कंस मी घेणार नाही. मग राजा जोरजोरात ओरडला, बोलो रे बोलो, जोर से बोलो, हम सब एक है. गावकरी पण ओरडले, हम सब एक है. मावशीने दुसऱ्या दिवशी काय केलं माहिती आहे? तिच्या शेतात पिकलेल्या मक्याच्या कणसाचं तिने जात्यावर पीठ दळलं, ते भिजवलं आणि त्याचे छान छान गोल गोल गरगरीत डोसे केले. सगळ्यांना खाऊ घातले. राजाने तर 9-10 डोसे फस्त केले. आहे की नाही मावशी हुशार आणि साहसी?